नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल आजचा विषय थोडासा सिरियस आहे आणि थंबनेलवरती विषय पाहून तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल की नेमकं समरसोबत झालं आहे काय. तर नेहमीप्रमाणे मी मुलांना व्हॅनमधून घरी घेऊन येताना समर थोडासा वेगळंच फेस करत होता. वेगळंच म्हणजे त्याला काहीतरी झालं आहे असं समर आमचं लवकर सांगत नाही. कोणी स्कूलमध्ये मारलं वगैरे काय झालं तर, कारण की त्याला वाटतं मम्मी मलाच खूप ओरडेल, पण असं नाही आहे. कारण की मी मुलांची बाजू व्यवस्थित ऐकून घेते आणि मी मुलांना सवय लावली आहे स्कूलमधनं आलं की विचारायची आज दिवसभर म्हणजे आज स्कूलमध्ये काय शिकवलं, काय झालं. मम्मी समरला न विचारता समृद्धी व्यवस्थितरित्या सांगते. त्यामुळे दोघांना पण घरी आल्यावर जेवायला दिलं आणि समृद्धीला विचारलं काय झालं, तर समृद्धीने व्यवस्थित सांगितलं मम्मी समरची काही चुकी नव्हती. एका मुलाने समरला ढकलून दिला आणि समर पडला, त्यामुळे समरची छाती खूप दुखती आहे, चेस्ट पेन होतो आहे. आणि तिने मला व्यवस्थितरित्या सांगितलं काय झालं काही नाही. आणि मग मी म्हटलं ठीक आहे उद्या मी स्कूलमध्ये येईल आणि बोलेल. पण त्यानंतर समृद्धीने सांगितलं की स्कूलमध्ये काय होतं काही नाही, की समरला म्हणजे सगळे समरच्या विरोधात बोलतात की समरच आगाऊपणा करतो, समर आगाऊपणा करतो. मग मी समरला पण व्यवस्थित विचारलं बाळा तुझी काही चुकी आहे का. समर म्हटला नाही मम्मी माझी काहीच चुकी नाही आहे. असं असेल तर तू CCTV चेक करायला लाव. मग समरचं रात्री खूपच दुखत होतं. मग आम्ही दवाखान्यात घेऊन आलो. पाहू शकता तुम्ही. म्हटलं की काय झाले नेमकं, दवाखान्यात जाऊन डॉक्टरांनाही विचारावं. समरचं चेस्ट पेन होते, काही सिरियस तर नाही ना. त्यामुळे आम्ही दवाखान्यात घेऊन आलो. आणि समृद्धी लहानपणापासून सांगू नये पण एवढे हेल्दी आहेत ना, त्यांना आत्तापर्यंत काही इंजेक्शनाची पण गरज पडली नाही आहे. मी फक्त त्यांना जे डोस असतात जे कंपल्सरी द्यावे लागतात एका वयापर्यंत ते डोस दिलेली आहेत. त्या व्यतिरिक्त मी अजूनही त्यांना दवाखान्यात एक इंजेक्शनही दिलं नाही आहे. मी मुलांची एवढी व्यवस्थित काळजी घेते की माझ्या मुलांना आत्तापर्यंत कधी एका इंजेक्शनची किंवा कधी सलाईनची पण गरज पडली नाही आहे. तुम्ही पाहू शकता समरचे पप्पा पण हायपर होत आहेत, कारण की या दोघांना पण कधी इंजेक्शनची सवयच नव्हती. त्यामुळं समर खूपच रडत आहे. कालचा भूताचा पिक्चर बघू बस. ऐक तू काही त्रास नाही झाला. समृद्धी खरं सांग त्रास झाला तुला. बघ तुला दाखवतो कसं होतं इंजेक्शन. कसं टोचतं. एवढंच टोचतं. खरं का नाही समृद्धी, मी दाखवलं आता जेवढं टोचलं तेवढंच टोचतं. तुला सत्य काय चल झोप इकडे तोंड करून झोप आपल्या. तू झोप. हल्ला तर मी सुई तुटती. हल्ला की सुई तुटती धमकीला. हा हल्ला की सुई तुटती. हल्ला की सुई तुटल धमकी. झालं तर माझा समोर खूपच रडला इंजेक्शनाच्या वेळेस आणि पप्पाचा पण खूप ओरडा खाल्ला. एका दुसऱ्याची शिक्षा माझ्या मुलाला मिळते दुसऱ्याच्या मुलामुळे. ते तर उद्या मी स्कूलमध्ये सविस्तर जाऊन बोलणारच आहे. त्यानंतर मग डॉक्टरनी सांगितलं त्याचे एक्सरे काढून घ्या, कारण की समरला रात्रभर झोप नव्हती, त्याला झोपता पण येत नव्हतं. मग मी समरला एक्सरे काढायला नेलं. पाहू शकता तुम्ही समरचे या कोणत्याच गोष्टीचा माझ्या मुलांना अनुभव नाही आहे. लहानपणापासून त्याला समजत पण नव्हतं आणि तो थोडा घाबरला पण होता. त्यामुळे मी आतमध्ये डॉक्टरांना रिक्वेस्ट केलेली होती की मला त्याच्यासोबत राहू द्या, कारण की आहेत मोठे पण माझ्या मुलांना दवाखान्याचा म्हणजे प्रत्येकाला असं मी म्हणते असं नाही आहे की प्रत्येकाला रोजच उठलं की सुटलं कोणी दवाखान्यात जातो. पण तेच की मुलांना भीती खूप आहे, कारण की इंजेक्शन माहिती नाही आणि हे एक्सरे वगैरे या गोष्टी तर दूरच राहिल्या. समोर थोडा घाबरत होता. डॉक्टरांनासुद्धा थोडासा प्रॉब्लेम होत होता, कारण की डॉक्टर जसं सांगत होते पोट आतमध्ये घे, हात वरी घे. समोर थोडंसं रिस्पॉन्स व्यवस्थित करत नव्हता, त्यामुळे मी आतमध्ये त्याच्यासोबत होते. पाहू शकता तुम्ही. त्यामुळं मी सांगते सर्वांना की मुलांकडे स्कूलमध्ये गेल्यावरती घरी आल्यावरती मुलांसोबत थोडासा संवाद साधा, त्यांना थोडा वेळ द्या, त्यांच्याशी व्यवस्थित बोला आणि त्यांच्याशी पॅरेंट्स म्हणून नाही तर एक चांगलं फ्रेंड म्हणून राहा, जेणेकरून तुमचे मुलं पण तुम्हाला व्यवस्थित शेअर करतील. कारण की पहिल्यासारखं राहिलं नाही आहे. आता स्कूलमध्ये खूप सारे प्रॉब्लेम येतात, मुलांना ते हँडल करावं लागतात. त्यामुळे मुलांसोबत तुम्ही मुलगी असो मुलगा असो त्यांच्यासोबत
खूप प्रेमाने आणि फ्रेंडली राहा. आल्यावरती प्रेमाने विचारा, काय झालं बाळा, आजचा दिवस कसा गेला तुझा, तुला काही प्रॉब्लेम तर नाही ना, व्हॅनमध्ये व्यवस्थित जातो ना, ही सगळी चौकशी कमीत कमी स्कूलमधनं आल्यानंतर 1 ते 2 तास तुम्ही मुलासाठी द्यावं असं मला तरी वाटतं. आणि मग समृद्धीचे पप्पा पण म्हटले उद्या तू स्कूलमध्ये जाऊन सविस्तर विचार काय झाले ते. तर पाहू शकता तुम्ही समरचं एक्सरे वगैरे कसे ट्रीटमेंट चालू आहे ते. आणि एक बेनिफिट आहे समृद्धी समरसोबतच असल्यामुळे समृद्धी व्यवस्थित त्याच्याकडे स्कूलमध्ये लक्षही देते आणि काही प्रॉब्लेम आला तर समृद्धी प्रतिउत्तर पण व्यवस्थित देते, टीचरला बोलते की आणि समरची चुकी असेल तर समृद्धी मला नक्कीच घरी येऊन सांगते की मम्मी समोरच्याची चुकी नव्हती, समरची होती. आणि जर समरला चुकीचं ठरवलं तर ती पण बाजू घेते की माझा भाऊ चुकीचा नाही आहे. तर त्यामुळे समरने तर क्लिअर सांगितलं, मम्मी CCTV चेक करायला सांग, माझी चुकी नाही आहे. तेव्हाच मी समजून गेले माझा मुलगा चुकीचा नाही आहे. मग मी दुसऱ्या दिवशी स्कूलमध्ये गेले आणि समृद्धी म्हटली मी पण येते मम्मी, मी क्लिअर सांगते. कारण की समृद्धी प्रत्येक गोष्टीची तिथे साक्षीदार होती. त्यामुळे एक मीटिंग ठेवण्यात आली प्रिन्सिपलसोबत. मी समृद्धी सूर्यासोबत गेलो आणि समरची तब्येत ठीक नव्हती म्हणून मी समरला घरीच ठेवलं आणि एक मीटिंग अरेंज केली स्कूल मॅनेजमेंटने. आणि मग मीटिंग अरेंजमेंट केली आणि एका क्लासरूममध्ये मला थोड्या वेळ वेट करायला लावला. प्रिन्सिपल आलेल्या नव्हत्या कारण की सॅटरडे होता, त्यामुळे प्रिन्सिपल नव्हत्या. तर थोडा वेळ मी वेट करत बसली आणि सूर्याही माझ्यासोबत आलेला होता. आणि मी मुद्दामून ह्या गोष्टीचा पूर्ण व्हिडिओ का बनवलेला आहे, कारण की उद्या प्रॉब्लेम नको यायला की तुम्ही काय काय ट्रीटमेंट केली वगैरे. मला हे फुटेज दाखवायचं होतं की बघा मी एक्सरे वगैरे काढला, मी रिपोर्टसुद्धा सोबत घेऊन गेलेली होते. आणि हे पाहू शकता तुम्ही, मी एका क्लासरूममध्ये बसलेली आहे. सूर्या मी आणि वेट करतोय. आणि बाजूला जे बुरखा घातलेली लेडीज दिसतीये ते ज्या मुलाने माझ्या समरला ढकलून दिलं होतं त्याचे पॅरेंट्स आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. चॅनलला न्यू असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये की नंतर समरसोबत काय झालं. बाय, टेक केअर.